नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात। तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की घरातील सर्वजण माझ्यावर खूप चिडले होते, पण तुम्ही एक एक करून सर्वांची समजूत काढली, सगळ्यांना तुम्ही मनावले, पण त्यासाठी थँक्स हा शब्द सुद्धा खूप कमी आहे। तेव्हा लगेच सायली म्हणून जाते की आपल्या माणसाचे कोणी आभार, आणि लगेच बोलायची बंद होते। त्यावर सायली म्हणते की एका घरात राहणाऱ्याने एकमेकांचे कधी आभार मानले पाहिजे का? तेव्हा अर्जुन सुद्धा हसत म्हणतो की तुम्हाला यासाठी गिफ्ट द्यायला हवे, आणि सांगा की तुम्हाला काय गिफ्ट लागते ते। तेव्हा सुद्धा सायली अगदी खुश होते, आणि खरंच मी तुम्हाला जे मागेल ते तुम्ही द्याल का? अर्जुन म्हणतो की हो सायली। तेव्हा सायली परत म्हणते की नाही, काहीच नको मला। तर अर्जुन म्हणतो की हे ऑप्शन नाहीच, काय हवं ते मला पटकन सांगा। तर सायली म्हणते की सर तुम्ही नाही ऐकणार, आणि सर हे गिफ्ट तुमच्यासाठी उधार राहील, जेव्हा मला लागेल तेव्हा मी तुमच्याकडून मागवून घेईल। तेव्हा जेव्हा मी मागेल तेव्हा तुम्ही नाही म्हणणार नाही, आणि तुम्ही आता म्हटलेच आहात की जे मागेल ते मी देईल, मग हे लक्षात ठेवा, तेव्हा तर तुम्हाला नक्की द्यावेच लागेल। तेव्हा अर्जुन आपला हात पुढे करून ओके डन। तर सायली सुद्धा अर्जुनच्या हातामध्ये हात देते आणि डन बोलते, आणि एकमेकांना गुड नाईट करून पाठ फिरून झोपतात। तर दोघांना झोप येत नसते। तर अर्जुन विचार करतो की मिसेस सायली माझ्याकडे इतके काय मागत असतील। तेव्हा सायली सुद्धा अगदी खुश होऊन हसत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पनाने 2 पाठ ठेवलेले असतात, आणि त्यासमोर रांगोळी टाकून ती पूर्णाईला आवाज देते। तर पूर्णाई म्हणजे की अगो कल्पना तू मला आवाज दिला का? तर कशाला आवाज दिला विचारते। तर कल्पना म्हणते की आहो पूर्णाईजी बसा तर खरी। तेवढ्याच सुमन म्हणते की आहो मी सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे। तर प्रताप लगेच अर्जुन आणि सायलीला आवाज देऊन खाली बोलवतात। तेव्हा अर्जुन आणि सायली खाली येतात, आणि ते सर्व बघून ते विचार करत असतात की नेमकं कशाला आवाज दिला असेल। तेव्हा अर्जुन विचारतो सर्व काय आहे? तर प्रताप म्हणतो की अरे सांगतो। तर अर्जुन पुन्हा कल्पनाला विचारतो की आई हे सर्व काय आहे? तेव्हा कल्पना म्हणते की अरे तुमचा कौतुक सोहळा करायचा, एकतर अगोदर मला तुमचे औषण करून द्या, मग मी तुम्हाला काय ते सर्व व्यवस्थित सांगते। आणि त्या दोघांना त्या पाटावर बसवतात। कल्पना त्या दोघांची मस्त असे औषण करून सायलीची ओटी भरते। तर प्रताप हा अर्जुनला त्यांना त्यांच्या बाबांनी जो सोन्याच्या पानाचा विडा दिलेला असतो, तर प्रताप तो विडा अर्जुनला देतो। तेव्हा अर्जुन त्याकडे बघत असतो। तर पूर्णाई आजी विचारते की अरे प्रताप हा सोन्याच्या पानाचा विडा तर तुझ्या बाबांनी तुला दिला होता? तेव्हा प्रताप म्हणतो की हो, कारण माझ्या बाबांनी हा विडा आमच्या दोघांकडे सोपवला होता, म्हणजे जबाबदारी पूर्णपणे सोपवली होती। आणि हा सोन्याच्या पानाचा विडा अर्जुन ही घरातील कर्त्या जोडीला दिला जातो। त्या दिवशी हा विडा माझ्या बाबांनी कल्पना आणि मला दिला होता, आणि हा आज विडा मी तुला आणि सायलीला देतो। मग आजपासून या घराची पूर्ण जबाबदारी तुमच्या दोघांवर राहील। तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात। तर सायली ही प्रतापला म्हणते की बाबा हा मान तुमच्या दोघांचा आहे। तर लगेच पूर्णायजी म्हणते की हो त्या दोघांचीच ही जबाबदारी आहे, आणि प्रतापला म्हणते की तू इतके मोठे पाऊल उचललेस, मग तू इतकी घाई करतो असे तुला वाटत नाही का? तेव्हा प्रताप म्हणतो की नाही पूर्णाई, असे वाटतच नाही, कारण महिपतची केस असो किंवा चैतन्याचा साखरपुडा असो, अर्जुन आणि सायलीने सिद्ध करून दाखवले, आणि माझी खात्री सुद्धा पटली की या घराची जबाबदारी अर्जुन आणि सायली सांभाळण्यासाठी समर्थ आहेत। तेव्हा पूर्णाई जी म्हणते की माझ्या मते ही जबाबदारी तुमच्या दोघांवर तुझ्या वडिलांनी सोपवली होती, आणि तो हक्क तुमचाच आहे, परंतु आता त्याचे काय करायचे हे तुझे तू ठरव, मी मध्ये नाही पडणार। आणि पूर्णाजी ही आपल्या रूममध्ये जायला निघते। तर सायली उठते आणि पूर्णाई थांबा असे म्हणून ती कल्पनाला म्हणते की आई आणि बाबा तुमच्या पुढे आम्ही खूप लहान आहोत, फक्त वयाने नाही तर मानाने सुद्धा, आणि ही जबाबदारी आमच्या डोक्यावर घेण्यासाठी आम्ही तेवढे समर्थ नाहीत। तेव्हा अर्जुन सुद्धा तेच म्हणतो की सायली जे काही म्हणते ते एकदम बरोबर आहे, कारण तुम्ही आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवली। तेवढ्यात पूर्णाई आजी आतमध्ये निघून जाते। तर सर्वजण म्हणतात की अगं पूर्णाई, तर पूर्णाई लक्ष देत नाही। तर कल्पना म्हणते की अरे तुम्ही दोघे जण हळूहळू आमच्या तालमीमध्ये नक्की यशस्वी व्हाल, आणि इतके गाफील सुद्धा होऊ नका, कारण तुम्हाला आम्ही हा मान दिला म्हणजे आम्ही लगेच रिटायर नाही होणार। तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन आम्हाला हे करणे खूप गरजेचे वाटत होते। तर कल्पना म्हणते की आता राहिला प्रश्न तो पूर्णाईचा, मी त्यांना समजावून सांगेल, त्या नक्की समजावून घेतील। खरं तर त्यांना हा मान तन्वीला द्यायचा होता, परंतु सायली मी तुला नक्की सांगते खात्रीने की तू नक्की दूर करशील। तेव्हा प्रताप म्हणतो की अगं सायली तू माझं मन तर जिंकलेच, कारण अगोदर तुझ्यावर माझा थोडासा सुद्धा विश्वास नव्हता, परंतु
पूर्णाईचं असे आहे की तिने प्रतिमाला वचन दिले होते, पण माझे काय होते, विनाकारण मी सायलीवर राग ठेवला होता. पण सायली, तू तुझ्या वागण्याने आणि स्वभावाने माझं पूर्ण मन हे जिंकून घेतले. महिपत केसमध्ये तू मला जी मदत केली आणि तेव्हाच माझी खात्री पटली की तूच या घरासाठी योग्य सून आहे. ते ऐकून तर सायली अगदी खुश होते आणि अर्जुनला खुणावून ती कल्पना आणि प्रतापच्या पाया पडायला सांगते. तर दोघे त्यांचा आशीर्वाद घेतात. तर विमल म्हणते की वहिनी, तुम्ही या दोघांची दृष्ट काढायला मात्र विसरू नका. तेव्हा अश्विन म्हणतो की या कौतुक सोहळ्याला अस्मिता ताई उपलब्ध नाही, नाहीतर ती असती तर तिचे इतके पोट दुखले असते, कोणतेही औषध त्यावर उपयोगी पडले नसते. तर कल्पना म्हणते की काय रे अश्विन. त्यानंतर इकडे साक्षी रूममध्ये असते आणि तेथे चैतन्य असतो. तर चैतन्य हा आपल्या बॅगमध्ये जे सायलीने पुरावे ठेवलेले असतात, तर ती बॅग ही लगेच साक्षीला संशय येण्या अगोदर तिच्या कपाटात ठेवली पाहिजे याचा विचारच करत असतो. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य, हे बघ, मी जरा बाहेर जाऊन येते. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं जरा लवकर येशील का. तेव्हा साक्षी म्हणत असते की का रे. तर चैतन्य म्हणतो की अगं तू नसल्यानंतर मी तुला खूप मिस करतो. तेव्हा मात्र साक्षी विचार करते की म्हणजे हा शिफ्टासारखा आता अगदी माझ्या मागेच राहणार आणि प्रियाला भेटवण्याचा प्लॅन आता मला बदलावा लागेल की काय. तेव्हा लगेच साक्षी चैतन्याला म्हणते की हे बघ, सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन आहे म्हणजे मला आपली शॉपिंग करायची आणि तू जर माझ्यासोबत असला तर शॉपिंग करण्यासाठी मला आणखीनच मदत होईल आणि वेळसुद्धा कमी लागेल. त्यामुळे चैतन्य तू चल. म्हणून साक्षी आपला प्लॅन बदलते. तेव्हा चैतन्य हसून मुद्दा म्हणतो की अजिबात नको, कारण खूप वेळ लागेल. तर साक्षी म्हणते की नाही चैतन्य, अरे लगेच होईल. तर चैतन्य म्हणतो की नको, तू मला म्हणतेस की मी तुझ्या आवडीच्या सर्व वस्तू घेईल, परंतु त्यात मला काही कळत नाही, त्यामुळे तू तुझी एकटी जा, तू एन्जॉय कर, मी तुला डायरेक्ट लंचला भेटतो. तेव्हा साक्षी म्हणते की ग्रेट आयडिया आणि माझ्या आटोपल्यानंतर मी तुला लगेच कॉल करते आणि त्याला आय लव्ह यू बोलते. तर चैतन्य सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू. तेव्हा चैतन्य हा बॅग उचकण्याचा म्हणजे प्रयत्न करत असतो. तेवढ्यात साक्षी लगेच प्रियाला मेसेज करते की मला आपल्या ज्या ठरलेल्या जागी आहे तेथे लगेच येऊन भेट, कारण खूप महत्त्वाचे तुझ्याशी बोलायचे. आणि साक्षी चैतन्याला बाय करून निघून जाते. तर इकडे सायली तो सोन्याचा जो पानाचा विडा असतो तो समोर घेते आणि खरंच सर्वांचा आमच्यावर किती विश्वास आहे, किती मोठी जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली आणि या सर्वांना जर आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजले तर किती त्रास होईल सर्वांना. आम्ही सर्वांना खरंच किती अंधारात ठेवतो आणि आज सर्वांसमोर बाबांनी सुद्धा मला सून म्हणून स्वीकारले. तर सायलीला खूप टेन्शन येते आणि तो सोन्याच्या पानाचा विडा असतो तो बॉक्स ती कपाटात ठेवून देते. त्यानंतर इकडे चैतन्याचे सर्व पुरावे आणि ते फोटो जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की खरंच मी किती वेड्यासारखा वागत राहिलो. सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या अर्जुनवर मी संशय घेतला केवळ या साक्षीसाठी. आणि ते सर्व पुरावेचे जे काही पुरावे असतात तो आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून घेतो आणि लगेच अर्जुनला मेसेज करून सांगतो की मी आत्ताच्या आत्ता तुला भेटायला येतो. आणि तो मेसेज अर्जुन वाचतो आणि त्याला परत रिप्लाय करतो की मी ऑफिसमध्येच आहे, तू लगेच ये. तर चैतन्य सुद्धा मेसेज करून पाठवतो की लगेच आलो. तर अर्जुन सुद्धा खुश होऊन वेलकम टू असा मेसेज करतो आणि चैतन्य हा मनाशी म्हणतो की कुणाल, तुझी जिने कुणी ही अवस्था केली म्हणजे साक्षीने, तिला आम्ही शिक्षा तर नक्की देणार, असा त्याचा प्लॅन असतो. त्यानंतर इकडे प्रिया ठरलेल्या ठिकाणी साक्षीला येऊन भेटते आणि विचारते की काय ग, कशाला बोलावलेस इतके अर्जंटमध्ये. तेव्हा साक्षी प्रियाकडे बघत मनात म्हणते की खरं तर तुला दूर ठेवायलाच मला आवडेल, परंतु माझ्याकडे जो बॉम्ब आहे तो तुझ्याकडे दिल्याशिवाय फुटणार नाही. प्रिया म्हणते की अगं बोल ना, काय आहे इतकं महत्त्वाचे. तर साक्षी म्हणते की अगं मी तुला जेव्हा हे सांगेल आणि तोच पुरावा तुला सायलीला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढण्यासाठी अगदी महत्त्वाचा ठरेल. ते ऐकून प्रिया तर अगदी खुश होते. तेव्हा साक्षी म्हणते की सायली आणि अर्जुन हे खरे नवरा बायको नाहीत, त्यांचं जे लग्न झालेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, म्हणजे फेक. प्रिया म्हणते की नाही साक्षी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. तर साक्षी म्हणते की नाही अगं, हे सर्व खरं आहे, मला हे सर्व चैतन्यने सांगितले. त्यानंतर इकडे कल्पना ही सायलीच्या रूममध्ये येते. तेव्हा कल्पना ही सायलीला म्हणते की मी आणि प्रतापने तुला सून म्हणून स्वीकारले, परंतु पूर्ण आजी मात्र तुला या घरची सून म्हणून स्वीकारण्यामध्ये त्यांचं मन जरा तयार होत नाही. त्या तन्वीमध्ये आणि प्रतिमाला दिलेल्या वचनामध्ये अडकून बसल्यात. पण अशी एक गोष्ट आहे की ज्याने पूर्ण आजीचे मन मात्र नक्की बदलू शकते. तेव्हा सायली विचारते की कुठली गोष्ट.
तर कल्पना म्हणते की अर्जुन आणि तुझे बाळ, तुमचे बाळ तुमच्या प्रेमाची खून असेल आणि ते बाळ आपल्या अख्ख्या घराला जोडून ठेवेल। एकदानी तुझे आणि अर्जुनचे बाळ त्यांच्या मांडीवर खेळायला लागले तर पूर्ण या मध्ये नक्की चांगला बदल होईल। मग त्या बाळावरती आणि बाळाच्या आईवरती भरभरून प्रेम करण्यासाठी लागतील। म्हणून सांगते की सायली, तू आणि अर्जुन आता हे पाऊल उचला। तर सायलीला ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो। सायली लगेच उठते, तेव्हा कल्पना उठते आणि सायलीला म्हणते की मला सुद्धा आजी होण्याची खूप वेद लागते, त्यामुळे मी सुद्धा या गोड बातमीची आनंदाने वाट बघते। आणि कल्पना ही आपल्या रूम मध्ये निघून जाते। तर सायलीला खूप टेन्शन येते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये साक्षीने जे प्रियाला सांगितलेले असते की अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे, म्हणजे खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तर लगेच प्रिया ही घरी येते आणि पूर्णाई आजीला म्हणत असते की लग्न या पवित्र गोष्टींचा यांनी पूर्णपणे खेळ मांडला, कारण अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाही, त्यांचं लग्न खोटं आहे। ते ऐकून पूर्णाई आजी लगेच रागाने सायलीचा हात धरते, सायलीला देवासमोर घेऊन येते आणि म्हणते की घे शपथ तुझ्या आणि अर्जुनचे लग्न खरं आहे आणि तुझं माझ्या अर्जुनवर मनापासून प्रेम आहे। तेव्हा अर्जुन दरवाजामध्ये आलेला असतो। तर सायली हो देवासमोर हात धरते आणि शपथ घेते की माझं आणि यांचे लग्न खरे आहे, माझे यांच्यावर म्हणजे अर्जुनवर मनापासून प्रेम आहे। ते ऐकून तर अर्जुनला खूप आनंद होतो, कारण आज देवासमोर सायलीने चक्क अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।